नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळेच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण सिलेबसनुसार काय केलं माहिती आहे का? आता काल परवा आपण चालू घडामोडीचे प्रश्न घेतले होते, जीएसचे प्रश्न घेतले होते। आता गणित बुद्धिमत्ताचा व्हिडिओ अपलोड होईल किंवा हे आधी होईल किंवा नंतर होईल। व्हिडिओ थोडे आपले हाय क्वालिटीचे असल्यामुळे पुढे मागे होईल अपलोडला। तर बघा, भूगोलचा आज टॉपिक घेणार आहे। तत्पूर्वी आपलं काय जे कोणी मित्रांनी नवीन आहे आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे काय नुसतं जीएमसी धुळेपुरताच मर्यादित नाही आपलं टॉपिक। आपण काय करत असतो, फक्त कंटेंट देत असतो जे सगळ्या एक्झामला लागणार आहे। तुमच्याकडे कंटेंट असला, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या, नॉलेज तुमच्या डोक्यात असले, कुठली एक्झाम असू द्या, त्याला काही वेगळे पाडे वाचायची गरज नसते। ओके, एकदा त्या गोष्टी तुम्हाला माहित झाल्या की तुम्ही कोणतीही एक्झाम क्लिअर करू शकता। त्यामुळे काय करतो मित्रांनो माहिती आहे का, आता जे आहे ना महाराष्ट्राच्या भूगोलाचं तुम्हाला जे काय थोडक्यात सांगतो महत्वाच्या गोष्टी, त्या आता तुम्ही नीट बघून घ्या, ऐकून घ्या आणि व्यवस्थित बघा। बेसिक गोष्टी घेतो, कसं आहे बेसिक पासून सुरुवात आहे, म्हणजे काय काय पडू शकतं मी माझ्या अंदाजाने लावले आणि काय करायचं आहे तुम्हाला ते पण सांगतो, जेणेकरून बाकी तुम्ही करून घ्या। ओके, मी जास्तीत जास्त मी तर घेतोच। ओके, आता बघा मित्रांनो, बघा महाराष्ट्राची स्थापना बेसिक 1 मे 1960। ओके, ठीक आहे, चला। पण महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली मित्रांनो, तेव्हा किती जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये? 26 होते। ही गोष्ट लक्षात असू दे, म्हणजे 1960ला 26 जिल्हे होते आणि जे आपण प्रशासकीय विभाग म्हणतो ना आता 6 आहेत, ते आधी किती होते? 4 होते। ओके, प्रश्न एकदा एमपीसीला पडले होते किती तालुके आहेत म्हणून, त्यामुळे आपण ते घेतलेलं आहे। पुढे बघा, 235 तालुके कधी होते? 1960ला। आता किती आहेत? 358। 355 अधिक ते मुंबईचे 3 प्रशासकीय करण्यासाठी वापरतो आपण, ते 3। ओके, 358 हे, आणि प्रशासकीय विभाग किती आहेत? 6, आणि टोटल जिल्हे किती आहेत? 2610 जिल्हे बघा झालेत बघा। ते जे आपली ट्रिक आहे बघा, व्हिडिओ बघत राहा, जीएसचे तुम्हाला ट्रिक वगैरे भेटते, राव सीएम आहे, डीपी बघा त्याची, ते काय तुम्हाला ट्रिक बघितल्यावर कळलं, म्हणजे 10 जिल्हे ऍड झालेले आहेत ना, त्यासाठी आपण एक ट्रिक केलेली होती ती। ठीक आहे, म्हणजे आपल्याला तोंड पात्रावं म्हणून। तर बघा, बेसिक घेतलंय। आपला आकार किती आहे? महाराष्ट्राचा आकार कसा आहे मित्रांनो? बघा, असं बघायला गेलं तर असं आहे ना, ही त्रिकोणी आहे बघा, असा आहे आकार आपला महाराष्ट्राचा। असा बघा, इथं पाय आहे वर आणि खाली टोक असल्यासारखं आहे, त्रिकोणी आकार आहे ना। तर बघा, आकार त्रिकोणी। बेसिक प्रश्न असते। कोकण विभाग जर घेतला आपण, तर त्यात किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत कोकणात, हे पण माहित पाहिजे। तालुके किती आहेत? 47 कोकणात। पुण्यामध्ये किती जिल्हे आहेत विभागामध्ये? पुणे विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि 58 तालुके आहेत। तसंच नाशिक विभागात मित्रांनो 5 जिल्हे आहेत आणि 54 तालुके आहेत। औरंगाबाद विभागामध्ये किती आहेत जिल्हे? 8, तर तालुके किती? 76। ओके, आणि अमरावतीमध्ये बघा, अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि 56 तालुके आहेत। नागपूर विभाग जे आहे मित्रांनो, ते 6 जिल्हे आणि हे 64 तालुके। आणि आपण विदर्भ म्हणतो बघा, विदर्भ म्हणजेच काय मित्रांनो माहिती आहे का? हे नागपूर विभाग अधिक म्हणजे प्लस त्यात कुठला? अमरावती विभाग, ह्या दोघाला मिळून आपण विदर्भ म्हणत असतो। कळलं? आता तुम्ही जी धुळेची एक्झाम द्यायला चाललो, तर तुम्ही खानदेश विभागातली एक्झाम द्यायला चाललो। खानदेश म्हणजे कुठले? धुळे, जळगाव, नंदुरबार। ओके, म्हणजे ते कुठल्या विभागात येणार? नाशिक विभागात। ओके, ठीक आहे, चला। आता बघा, बेसिक तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र आपल्या राज्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर। ओके, क्षेत्रफळ। आता हे आपल्या राज्याचं क्षेत्रफळ झालं। मग आता भारतामध्ये क्षेत्रफळानुसार आपलं राज्य किती नंबरला आहे? डायरेक्ट प्रश्न येतो, 3 नंबरला आहे। मग पहिला कुठला आहे? राजस्थान। दुसरा कुठला आहे? मध्य प्रदेश। ओके, राजमध्यम असं लक्षात ठेवा। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना, काही नवीन विद्यार्थी पण फॉर्म भरलेत आपले, त्यांच्यासाठी पण आपली धडपड चालू आहे की त्यांना पण समजा। ओके, बघा, आता हा जो क्षेत्रफळ आहे आपला, तो महाराष्ट्र राज्याचं किती टक्के व्यापलेला आहे? आपल्या देशाचं किती टक्के व्यापलेला आहे? 9.36%। हे 9 आहे, 9.36%। ओके, एवढा प्रदेश आपण व्यापलेला आहे। म्हणजे भारताचं जसं एकूण क्षेत्रफळ 100% असेल, तर आपले किती असणार? 9.36। ओके, ठीक आहे, चला। आता खाली बघा मित्रांनो, एक तुम्हाला प्रशासकीय बाउंड्र्या म्हणा राज्याच्या आणि नैसर्गिक बाउंड्र्या आपल्या माहित पाहिजे ना, आपल्या कुठल्या भागाला कुठले क्षेत्र आहे, ह्या गोष्टी जरी माहित असणार तर तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता। त्या उद्देशाने आपण घेतलेला आहे। बघा, आता हे दिशा दिले तुम्हाला, उत्तर इकडे ईशान्य, उत्तर ईशान्य, पूर्व आग्नेयचं ऑपोजिट इकडं, वायव्य, नैऋत्य, ईशान्य असे दिलेले आहेत बघा। तर बघा मित्रांनो, काय म्हणतोय, आपली जी उत्तर बाउंड्री म्हणजे उत्तरेकडे कुठलं आहे? राज्यावर जर बघायला गेलं तर मध्य प्रदेश। ओके, ही झाली राजकीय सीमा, राज्याची सीमा लागलेली। नैसर्गिक बाउंड्री आपलं नैसर्गिक सीमा म्हणतो त्याला आपण। सीमा म्हणजे नैसर्गिक सीमा म्हणजे कोणत्या? की बाबा हे डोंगर रांगा, कुठल्या नद्या आहेत, ते उत्तरेला कुठत्या, दक्षिणेला कुठत्या, त्याला आपण म्हणतो नैसर्गिक सीमा। तर बघा, त्या नैसर्गिक सीमा बघा, उत्तर साईडला कुठला आहे? सातपुडा पर्वत आहे। ओके, आणि त्या सातपुड्याच्या पूर्वेला गावलगड आहे, याला उत्तरेकडे बी म्हणू शकतो आपण, पण सातपुड्याच्या पूर्वेला आहे। ओके, बघा, ईशान्येला कुठला आहे? दरेकसा टेकड्या। पूर्वेला जर बघायला गेलं आपले गडचिरोलीतले सुरजागड, भामरागड, चिरोली टेकड्या तिथले आहेत बघा। आणि पूर्वेकडे जर आपलं कुठलं जर राज्य आहे म्हणलं की छत्तीसगड राज्य आहे, वर मध्य प्रदेश राज्य होतं उत्तरेला। ओके, तर बघा आग्नेयेला कुठलं इकडं तेलंगणा आहे बघा,
हे जे याला किती जिल्हे लागले ते आता पुढे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. बघा पहिल्या बॉर्डर बघून घ्या. खाली दक्षिणेला हिरण्यकेशी नदी आणि त्याच्या खाली बघा तिरफुल नदी आहे बघा. आणि जर राज्य कुठलं लागले म्हणलं आपण तर गोवा आणि कर्नाटक राज्य दक्षिण बाजूने लागून आहे. आणि पश्चिमेकडे बघा पाहायला गेलो मित्र तर आपल्याला अरबी समुद्र लागलेला आहे ना, त्यामुळे पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आणि बघा हे वायव्येला बघा गुजरात राज्य आहे. आणि नैसर्गिक सीमा पाहायला गेलो ना सातपुडा. आता तुम्ही धुळ्याला जर बाहेरचे खानदेशच्या बाहेरचे कुठले विद्यार्थी आपले जॉईन झाले की तुम्हाला हे टेकडे बघायला भेटतात बघा तिकडे गेल्यावर धुळ्याला जॉबला. ओके, सातमाळा, गाळणा टेकड्या, आकर्णी टेकड्या मस्त आहे, थंड वातावरण. ओके, तर पुढे बघा, पुढे बघा मित्रांनो. बघा आता तुम्हाला मी जे राज्य लागलं तर आपल्याला आपल्या राज्याला ते सांगितलेलं आहे. आता त्या राज्याला आपल्या कुठले जिल्हे लागलेले आहेत. आता सहसा कसा आहे प्रश्न येऊ पण शकतो नाही पण येणार, पण आपल्याला माहिती असायला पाहिजे बेसिक प्रश्न. आता तुम्हाला जर दिलं खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला लागून नाही, तर तुम्हाला माहित पाहिजे का नाही. असे तर सिंपलच प्रश्न आहे ते बघायला गेलं, पण तुम्हाला माहित पाहिजे, मॅप माहित पाहिजे बरं का. आता तुम्हाला पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये एक मॅप आणून त्याच्यावर काही काही गोष्टी मांडून दाखवतो, तोपर्यंत तुम्ही बघून बी घ्या या गोष्टी त्यासोबत कम्पेअर करा. ओके, एकदाच करा, परफेक्ट करा मित्रांनो. एक्झाम 100 येत राहणार, 100 वेळा अजून पुन्हा 0 पासून सुरुवात करायची नाही. त्यातनं आपण प्रो होत जायचं. प्रो होत म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं शिकत राहायचं. ओके, आणि आपल्या ट्रिक वगैरे बघण्यासाठी चॅनलवर ट्रिक येत असतील बघा, ट्रिक वगैरे बाकीचे पण व्हिडिओ बघत जावा. जे मित्र अजून बीएमसीचे, मुंबई पोलीस वगैरे कोणाचे फॉर्म आहेत त्यांनी तोपर्यंत, आणि आपल्या कंबाईनसाठी पण व्हिडिओ पण टाकलेले आहेत ते पण बघून घ्या ग्रुप BC साठी. ओके, पुढे बघा. गुजरात राज्याला 4 जिल्ह्याची सीमा लागून आहे. 4 जिल्ह्याची सीमा आता फक्त म्हणणार होतो पण तुम्हाला एक कंसामध्ये लिहून दिलं बघा. पाना धुनंदू म्हणजे काय, पाना धुनंदू बघा, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. ह्या अशा गोष्टी ट्रिक ना आपले भरपूर आहेत, पण आता हे वेळ कमी आहे. मला जास्त व्हिडिओ, माझं एकच काम आहे की मी व्हिडिओ जास्त लांबवत नाही. का लांबवत नाही तर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायला पुन्हा बोर होऊ नये. आपलं कसं कमी वेळेमध्ये जास्त काय देता येईल आपण ते उद्देशाने व्हिडिओ घेऊन येत असतो. ओके, पुढे बघा. मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्याचे लागलेले आहेत, 8 जिल्ह्याचे. बघा आता ते कसं ट्रिक आहे. DJ बॅन भाऊ गुड नाईट. बघा म्हणजे धुळे, जळगाव, बुलढाणा म्हणा, अमरावती, वर अजून कुठला विभाग, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, नागपूर, हे असे 8 जिल्हे लागून आहेत. ओके, तसंच छत्तीसगडला बघा, पूर्वेकडे आहे ना तो, 2 जिल्हा बघा, गोंदिया, गडचिरोली. या साईडला असं आपल्या पूर्वेकडे असं बघा, वर गोंदिया आणि खाली गडचिरोली आहे ना, हे असं गडचिरोली, हे 2च लागलेले आहे बघा छत्तीसगडला. कर्नाटकला जर बघायला गेलं मित्रांनो 7 जिल्ह्याची लागलेली आहे बघा. 7 जिल्हे म्हणजे इकडे सिंधुदुर्ग कडून पकडायचं आपण, सिंधुदुर्ग, नंतर मग त्याला लागून कोल्हापूर, त्यानंतर लागून सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ओके, नांदेडच्या पुढे चालू होती तेलंगणाची बॉर्डर बघा. बघा पुढे तेलंगणा घेतलेला आहे, त्याला 4 जिल्ह्याची लागलेली आहे बघा. नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. ओके, माहित पाहिजे मित्रांनो. बघा गोवा एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे, सिंधू. ओके, ह्या गोष्टी का सांगतो माहिती आहे का मी, माझं उद्देश जर तुम्हाला या एक्झामला प्रश्न पडा होते मी तर महाराष्ट्राचं भूगोल टॉपिक दिलेलंच आहे आपल्याला डायरेक्ट. कमीत कमी आपल्याला महाराष्ट्राच्या मॅप रिलेटेड गोष्टी माहित पाहिजे. आणि जे कोणते तुमच्या अजून एक्झाम आहेत ह्या गोष्टी कुठे ना कुठे फिरणार आहेत, असं काय आपण उगाच टाइमपासला काही बी घेतलेलं नाही. ओके, फक्त तुम्हाला पडले की मग ते तुमचं नशीबच म्हणायचं. बघा आता बघा महाराष्ट्र राज्याची आपली जर पूर्व पश्चिम लांबी जर पाहायला गेलो, असं आहे ना आपलं राज्य, असं अशी असं बघा. पूर्व पश्चिम म्हणजे ह्या दिशेने अशी आडवी लांबी जर पाहायला गेलो तर 800 किलोमीटर आहे. ओके, आणि जर असं उत्तर दक्षिण अशी उभी पाहायला गेलो मित्रांनो तर 720 आहे. ओके, 720 म्हणा, काही ठिकाणी NPCला झालं तसं, ठीक आहे, 720 लक्षात ठेवा. ओके, तर बघा आपलं महाराष्ट्र जे आहे ना दख्खन पठाराने व्यापलेलं आहे बरं का. दख्खन पठार जे आहे ते लावारसाची निर्मिती आहे ना आपल्या इथली, ते 29 वेळा उद्रेक झाला, या गोष्टी आता तसले सांगत बसत नाही. आणि आपल्या लावाचा जो प्रकार आहे तो बेसिक प्रकारचा आहे. आता ऍसिडिक काय आणि बेसिक काय यात फरक एक सांगतो, माहिती असावं तुम्हाला म्हणून. ऍसिडिक मध्ये भेगेजवाला बघा सेंटरला असं सेंटरवरून येत असतं, सेंटरमधून लावा बाहेर येत असतो आणि तो तिथंच येऊन गोळा होत असतो बघा. त्याच साईडला असं राऊंड गोलाकार होतं तिथल्या तिथं. पण हे भेगे जे असतं ना हे बेसिक मध्ये असतं, त्याने असं ऍसिड पसरत राहतं, म्हणून आपलं जे आहे ना पूर्ण पठार बनलेला आहे. हे दख्खन पठाराचं हिस्ट्री आहे, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त बेसाल्ट सापडतं, खडक. ओके, पुढे बघा. आता महाराष्ट्रातली काही महत्वाची शिखरे घेतलेली आहे बघा. हे सगळ्यांना माहीत असतात, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल नसेल. आपल्याला क्रम लावला आलं तरी पण आपण लावू शकतो. त्याची डायरेक्ट आता जी कळसुबा आहे किती 1646 असं विचारून पण टाकते. पुढचे ते जिल्हे पण माहीत असायला पाहिजे. आता समजा खालचं जे एखादा विचारलं, तोरणा डायरेक्ट विचारलं तर 1404 असं आपल्याला लक्षात येत ना अचानक. मग त्या गोष्टी सुद्धा आपण इथं मेन्शन केलेल्या की बाबा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. बघा कळसुबाईचं किती 1646 दिलेलं आहे ते आपल्याकडे नगर जिल्ह्यात आहे. साल्हेर 1567 नाशिक जिल्ह्यात आहे.
महाबळेश्वर 1438 सातारा जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड 1424 नगर जिल्ह्यात आहे. सप्तशृंगी 1416 नाशिक. ओके. तोरणा बघा, तोरणा बी महत्वाचा आहे. या कसा मी हसतो तुम्हाला ट्रिक तर माहितच असेल ना, कसा मी हसतो हे असतं काय सांगायचं नाही, तुम्हाला माहित असते. विद्यार्थी मित्र हुशार आहेत आपले. ओके. आणि त्यापुढे तोरणा बघा 1404 पुण्यातला आहे. 1404 उंची आहे. 1-2-3 एक्झामला डायरेक्ट आलं तोरणाची उंचीवर. ओके. ही सगळ्या उंची मीटरमध्ये लक्षात ठेवा. त्र्यंबकेश्वर 1304 बघा. तोरणामधून 100 घालली की त्र्यंबकेश्वर येते बघा नाशिकचं. 1404 मध्ये 100 गेले 1304. आणि एक चिखलदरा 11-15 अमरावतीचं. ओके. तर हे झाले प्रमुख शिखरे. आता तुम्ही म्हणताल एवढे शिखर आहेत का? अजून भरपूर आहेत, पण आपण सगळंच घ्यायला बसायला वेळ आहे का? आणि सगळं घेतलं तर तुम्हाला पण कन्फ्युज होणार. त्यामुळे आपण काय केलं, ठराविक निवडे घेतलेले जेणेकरून तुम्हाला उद्या एक्झामला फायदा होईल. ओके. आता पुढचा टॉपिक महत्वाचे किल्ले घेतले बघा. IBPSला प्रत्येक पेपरला प्रश्न बघा, प्रत्येक एक्झामला प्रश्न किल्ल्यावर असते बघा. काय ना काय त्या रिलेटेड प्रश्न असतात. मग त्यामुळे टॉपिक मी तुम्हाला काय घेतो की तुम्ही बघत नाही. मी सांगत असतो तुम्ही बघत नाही. बघितलं पाहिजे ना. मग त्या उद्देशाने थोडं आपल्यालाच काय तर बाबा कष्ट घ्यायची वेळ होते. विद्यार्थी मित्रांना आपल्या कानावरनं जावं म्हणून आपण काय केलं, थोडे ते लिहून आणले जेणेकरून तुमच्या कानावरनं जातील आणि तुम्हाला फायदा होईल. ओके. आता GMC नागपूरला तर प्रत्येक शिफ्टला प्रश्न पडला होता. मग आपण याला हलक्यात घ्यायचं नाही बरं का. आपल्याला तर 70-80% माहित असतात किल्ले. एखादं माहित नसणार आलं तर कन्फ्युज होणे एक्झामला. ओके. बघा आता पुढं बघा. महत्वाचा ब्रह्मगिरी किल्ला कुठे आहे? नाशिक जिल्ह्यात आहे. साल्हेर मूल्य कुठे आहे? नाशिक. अंकाई टंकाई कुठे आहे? नाशिक. बघा साल्हेर मूल्य अंकाई असे जे जोड शब्दवाले आहेत ना ते सगळे नाशिकमध्ये येतात बघा. रतनगड अहमदनगर. कर्नाळा रायगड. ते फरक होतं ना, कर्नाळा नरनाळा अर्नाळा, ते कन्फ्युज होणे. कर्नाळा रायगड लक्षात ठेवा. प्रबळगड कुठे आहे? रायगडला. सरसगड कुठे आहे मित्रांनो? रायगड. ओके. आता इकडे बघा लिंगाणा महत्वाचा किल्ला आहे रायगडमध्ये. सुधागड रायगड. ओके. सिंहगड पुणे. पुरंदर कुठे आहे? पुण्याला आपल्याला माहित आहे. शिवनेरी तर पुण्याला माहित आहे. लोहगड पुणे. ओके. राजमाची पुणे. रोहिडेश्वर जसं असणे आपल्याला काही काहींना माहित नसते. रोहिडेश्वर पुणे या ठिकाणी. ओके. तर बघा पुढचे बघा. विसापूर राजगड पुण्याला आहे दोन्ही पण. तोरणा तर फेमस आहे पुण्याला आहे. प्रतापगड कुठे आहे मित्रांनो? सातारा. मकरंदगड पण सातारा आहे. सज्जनगड बघा सातारालाच आहे. वासोटा चांगला आहे बरं का किल्ला, बघा कधी तुम्हाला वेळ भेटते. सातारा. वसंतगड सातारा. पन्हाळा कोल्हापूर. विशालगड कोल्हापूर. ओके. आता तुम्ही म्हणताल सर तुम्ही नुसतं वाचून दाखवता काय घेतलं. मित्रांनो ह्या गोष्टी आहेत ना, हे परीक्षेला पडतात. आपलं जर त्याच्यावर रिव्हिजन नसेल नजर असं, आता मला फक्त 1 मिनिट लागला ना ते वाचून दाखवायला. मग त्या निमित्तानं जे विद्यार्थी मित्र आपले व्हिडिओ बघाल त्यांना ती रिव्हिजन झाली ना एका मिनिटात. 1 मिनिटच लागते, पण 1 मार्क, 1 प्रश्न आला 2 मार्क भेटतील ना. पुढे बघा आता. चला पुढे एक प्रमुख घाट घेऊ आपण. आणि प्रमुख घाट घेतल्यानंतर दुसरा व्हिडिओ ह्याचा पार्ट 2 आपण नंतर घेऊ अजून भूगोलचा. त्यानंतर आता उद्या काय करतो, अंकगणित नाहीतर इतिहासचे व्हिडिओ लेक्चर घेतो. आणि मराठीचं नाहीतर मराठीचं तर घेतो. 1-2 दिवसात मराठीचं तर घेणारच आहे आता. बघू माझ्या हिशोबाने मी बरोबर घेतो. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक एक्झामला फायद्याच्या असणार आहेत. त्या उद्देशाने लक्षात ठेवा. उद्याच्या पेपरला म्हणून तसं करू नका. ते तर पडणारच आहे, त्यासाठी तर घेतलेलंच आहे, पण हे सगळीकडे लागतात. कानाडोळा करू नका. ओके. बघा प्रमुख घाट बघा. आपण ठराविक घेतलेत 8-10. पुढे अजून राहिले की मी आपलं टेलिग्राम चॅनल जे कोणी जॉईन केलं नाही ते करून घ्या. त्याच्यावर नोट ते टाकण्यात येईल नोट्स, ते बघून घ्या पुन्हा. आणि जसे जसे मला अजून अपडेट करता येईल मी ते अजून पुढच्या व्हिडिओमध्ये ऍड करतो. ओके. बघा थळघाट कुठे मित्रांनो? त्याला आपण कसारा घाट म्हणतो बघा. मुंबई नाशिक महामार्गावर आहे. बोरघाट पुणे मुंबई. काय बी ट्रिक करून लक्षात ठेवा. पुण्यावरून मुंबईला गेले की बोर होते का नाही, तेवढी वाहतूक असते आपल्याला, बोर होतंय. बोरघाट लक्षात ठेवा. खंबाटकी पुणे सातारा बघा. देवाघाट पुणे बारामती. कन्नड घाट बघा धुळे औरंगाबाद. बघा हे तुम्हाला काल उल्लेख आलाच असेल आपल्या नागपूर विशेषमध्ये, नसेल आला तर आता आहे बघा घ्या. कुंभारली घाट कराड चिपळूण. ओके. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी. आणि आंबोळी म्हणलं ना तर सावंतवाडी बेळगाव. ओके. तर फोंडाघाट बघा मित्रांनो कोल्हापूर आणि पणजी आहे. तर बघा मित्रांनो आता हे व्हिडिओ अपलोड झाला ना तर आता उद्या तुम्ही कमेंट देत राहा. मला बी कसं होतं तुम्ही कमेंट दिल्या आणि तुम्ही ते सबस्क्राईब वगैरे केलं, आम्हाला काय प्रतिसाद काय, तुम्ही जेव्हा व्हिडिओ लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब केलं तर आम्हाला अजून मोटिवेशन भेटते की तुम्हाला अजून जास्त काहीतरी देता येईल. आम्हाला वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी काहीतरी करता येते ना. मग त्या गोष्टी होत असतात. तुम्ही मला सजेशन चला मी तसे टॉपिक घेतो आणि माझ्या हिशोबाने तर मी घेतच असतो. चला भेटूया पुढे लेक्चरमध्ये. धन्यवाद.